आणि माझ्या बालमित्रांनो, मी स्वामी विवेकानंदांबद्दल काही शब्द सांगू इच्छितो. ते तुम्ही जरा शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. कोणी एका महान विचारवंताने सांगितले आहे, 100 वर्षापर्यंत लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावे. यासाठी 100 वर्षे जगणे महत्त्वाचे नाही, तर कमी कालावधीमध्ये गगना एवढे काम करणारे विवेकानंद एक होते. विवेकानंद ज्यांच्या स्वागतासाठी स्वतः सूर्यनारायण आपली जागा बदलवतो असे स्वामी विवेकानंद होते. अर्थातच 12 जानेवारी 1963 साली त्यांचा जन्म झाला आणि योगायोगाने त्याच वेळी मकर संक्रांत होती. त्यांनी 39 वर्षामध्ये अवकाशात मावणार नाही एवढे महान कार्य केले. संपूर्ण जगामध्ये भारताचे नाव लौकिक केले. त्याच वेळेला संपूर्ण जगाला वैचारिक रूपी बेंगॉल टायगर बघायला मिळाला आणि ते होते साक्षात विवेकानंद. त्यांनी प्रत्येक मानवातील वैचारिक रूपी अंधश्रद्धेतील अंधकार काढण्याचा प्रयत्न केला आणि काही अंशी ते सफल सुद्धा झाले. त्यांनी संपूर्ण मानवजात गावामध्ये कीर्तन होते. त्यावेळेला ते कीर्तन हनुमानाबद्दल होते आणि लहानपणापासूनच विवेकानंदांना महाकाव्य उपनिषदे यांच्याबद्दल जिज्ञासा असल्यामुळे ते त्या कीर्तनाला हसत खेळत गेले आणि तेथे संपूर्ण कीर्तन झाल्यावर त्यांनी कीर्तनकाराला विचारले, अहो महाराज, मला हनुमान कुठे मिळेल? तर त्यांनी गमतीने असं सांगितलं की उसाच्या मळ्यामध्ये जा, तुला भगवान हनुमान बरोबर. आणि शेवटी त्यांनी त्यांच्या आईला विचारले, का गं आई, मला भगवान हनुमान कुठे सापडले नाही? तर तेव्हा त्यांनी सांगितले, भगवान हनुमान कोणत्या मंदिरात नाही, आकाशदृष्टवत अशा तत्वाच्या मागे स्वामी विवेकानंद अखंड आपले आयुष्य घालत होते. एकदा त्यांना एका जर्मन पत्रकाराने सांगितले की मला तुमच्याशी आई मानतो, मी तुझा मुलगा आहे. आणि त्याच वेळेपासून स्वामी विवेकानंदांनी त्या पत्रकाराचे साडीचा फेटा बांधला आणि आपल्या समोर अगदी वैचारिकरित्या आपल्या सगळ्यांच्या समोर ते आले. म्हणूनच मी म्हणतो की स्वामी विवेकानंद एक असे व्यक्ती होते ज्यांनी प्रत्येक मानवामध्ये वैचारिक जागृती निर्माण केली. म्हणून मी एवढेच बोलून माझे शब्द संपवले. सभायां देवराज इंद्रः चिंतयति कः प्रेषितव्यः किंकरो नैकोऽपि दृष्टः यो भवेत् सदा स्वामिनिष्ठः तदा सेवायां तत्परा देवगणप्रिय नियुक्ता गोधन प्राप्त्यर्थं भगवता इंद्रशुनी शर्मा भगवता आज्ञाप्ता शर्मा जी 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 जी. तदा मार्गे दृष्टा वनयोचसा पाठिशिरसा जलौघ प्रवृद्धा. सभायां देवराज इंद्रः चिन्तयति कः प्रेक्षितव्यः. सभायां देवराज इंद्रः चिन्तयति कः प्रेक्षितव्यः किंकरो नैकोऽपि दृष्टः यो भवति सदा स्वामिनिष्ठः. सेवायां तत्परा देवगणप्रिया नियुक्ता गोधनप्राप्त्यर्थं भगवता आज्ञप्ता शर्मा प्रस्थिता देवशुनी शर्मा जी जी जी. प्रस्थिता देवशुनी शर्मा जी 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 जी. झटिति गच्छति नाकुतिष्ठति सदा धावति आज्ञां सरति धावती चतुष्पदय शर्मा. विद्यार्थी मित्र, आपल्या शाळेत ABC चॅनल पडवा आणि पाचोरा यांच्यासाठी सुरू झालेलं नवीनच 1 जानेवारीपासून मला सुरू झालेलं आहे. मी आपल्या शाळेच्या वतीने आपल्या संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो. त्यांनी समाजहित लक्षात घेऊन आपल्या चॅनलवर सामाजिक बांधिलकी ठेवून समाजकार्य करावं, त्यांना तशी प्रेरणा देऊ. आज जिजाऊ आणि विवेकानंद यांच्या संदर्भात आपली मुलाखत किंवा त्यांचे म्हणजे भाषणं त्यांनी ऐकून घेतले, तर तीही प्रेरणा त्यांच्याकडनं त्यांना मिळव अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. त्यांना शुभेच्छा देतो शाळेच्या वतीने. जाता जाता विवेकानंदबद्दल एक फक्त काही सेकंद. विवेकानंदबद्दल आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. विवेकानंद शिकागोला गेले,
त्यांना जगाच्या पाठीवर आपल्या भारताचं तत्वज्ञान पटवून द्यायचं होतं म्हणून ते गेले. पण तिथे जाताना त्यांनी स्वतःचा पैसा न घेतला तुमच्यासारख्या लहान लहान मुलांकडून पैसा जमा केला, वर्गणी केली आणि ते शिकागोला पोहोचले. परंतु जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांची मुदत संपलेली होती. तिथे नाव नोंदणी करता आलं नाही. त्या काळामध्ये त्यांच्या खिशातला पैसा चालला गेला, खर्च झाला किंवा चोरीला गेला किंवा हरवला. पोटात अन्न टाकायला देखील पैसा नाही. म्हणून कोणीतरी एक व्यक्ती त्यांना भेटतो, शेजारच्या गावाला जा, तिथे स्वस्त आहे, कोणीतरी तुम्हाला मदत करेल म्हणून त्या मार्गाने त्या गावाला जातात. तेच शिकागो ज्या ठिकाणी जगातले सगळे तत्वव्यक्ती आलेले होते, त्या तत्वव्यक्त्यांमध्ये बोलायचं होतं. पण संधी मिळाली नाही, नाराज झाले नाही मिळाली मला तिथे चालेल संधी, पण जो कोणी माझं ऐकेल मी त्याला जगात आमचं तत्वज्ञान किती श्रेष्ठ आहे ते पटवून देईल. त्यासाठी ते झटले की जे शिकागो या ठिकाणी प्रत्येकाच्या कानावर फक्त एकच वाक्य येत होतं, सभ्य पुरुष आणि स्त्रियांनो. पुरुष आणि स्त्रियांनो मराठीत सांगतो, इंग्रजीतले वाक्य तुम्हाला माहितीच आहे. पण त्याच सभागृहात वाक्य बोलणारे माझे बंधू आणि भगिनींनो, त्यांना 5 मिनिटं वेळ दिलेला होता. या 5 मिनिटाच्या वेळामध्ये टाळ्यांचा कडकडाट सुरू झाला, थांबता थांबेना. टाळ्यांच्या कडकडाट थांबता थांबेना. विवेकानंदांना वाटलं की आता मला लोक बोलू देतील की नाही. 5 मिनिटाची वेळ संपली, टाळ्या थांबेत ना. विनंती करायला लागले की यार मला बोलू द्या. आणि मग ते त्यांची विनवणी लोकांच्या समोर गेली. लोक थांबलेत आणि विवेकानंदांना म्हटले की तुम्ही बोला. विवेकानंद बोलतच राहिले. 9 दिवस 9 व्याख्याने त्यांनी दिली. 9 दिवस 9 व्याख्याने विवेकानंदाने दिली की ज्यांना 5 मिनिटाची देखील मुभा त्यांनी दिलेली नव्हती. असे आपले विवेकानंद. कधीतरी केव्हा तरी तुमच्याशी गप्पा मारता मारता विवेकानंद तुमच्याशी बोले, शेअर करेल. खूप काही बोलण्यासारखं आहे. काही नाही तर असे हुतात्मे, आजचे मोठे लोक, त्यांचा एखादा तरी गुण आपण घ्यावा. धन्यवाद. रोवलेली पहार उपसून गुलामगिरीच्या छातडावर प्रहार करणाऱ्या विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. तसेच ज्या व्यक्तीने आपल्या ज्ञानाचा ठसा फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये उमटवला आणि भारताला अभिमान वाटावा अशा प्रकारची भाषणं देऊन या जगाला भारतातील गुणवंतांचा विचार करायला भाग पाडलं, अशा या महान स्वामी विवेकानंदांना देखील मी त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि हार्दिक शुभेच्छा देतो संपूर्ण जनतेला. धन्यवाद. सर्वदूर शिवजयंतीचा व्यापक महोत्सव साजरा केला जात आहे आणि आज आपण इतके परम भाग्य आहेत की आपल्याला कॅमेऱ्यासमोरच एवढं काही व्यक्त करण्याची संधी मिळालेली आहे. या कार्यक्रमासाठी आपल्याला जास्तीत सतत प्रेरणादायक शाळेचे ज्येष्ठ शिक्षक AVIRE सर. नमस्कार, माझं नाव अथर्व नारायण सर. मी 9वी भोसले हायस्कूल येथे शिकतो. नमस्कार गुरुजनांनो आणि माझ्या बालमित्रांनो. मी स्वामी विवेकानंदांबद्दल काही शब्द सांगू इच्छितो. तुम्ही जरा शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. कोणी एका महान विचारवंताने सांगितले आहे, 100 वर्षापर्यंत लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावे. यासाठी 100 वर्षे जगणे महत्त्वाचे नाही, तर कमी कालावधीमध्ये गगना एवढे काम करणारे विवेकानंद एक होते. विवेकानंद ज्यांच्या स्वागतासाठी स्वतः सूर्यनारायण आपली जागा बदलवतो असे स्वामी विवेकानंद होते. अर्थातच 12 जानेवारी 1963 साली त्यांचा जन्म झाला आणि योगायोगाने त्याच वेळी मकर संक्रांत होती. त्यांनी 39 वर्षामध्ये अवकाशात मावणार नाहीत एवढे महान कार्य केले. संपूर्ण जगामध्ये भारताचे नाव लौकिक केले. त्याच वेळेला संपूर्ण जगाला वैचारिक रूपी बेंगॉल टायगर बघायला मिळाला आणि ते होते साक्षात विवेकानंद. त्यांनी प्रत्येक मानवातील वैचारिक रूपी अंधश्रद्धेतील अंधकार काढण्याचा प्रयत्न केला आणि काही अंशी ते सफल सुद्धा झाले. त्यांनी संपूर्ण मानवजात गावामध्ये कीर्तन होते. त्यावेळेला ते कीर्तन हनुमानाबद्दल होते आणि लहानपणापासूनच विवेकानंदांना महाकाव्य उपनिषदे यांच्याबद्दल
जिज्ञासा असल्यामुळे ते त्या कीर्तनाला हसत खेळत गेले आणि तेथे संपूर्ण कीर्तन झाल्यावर त्यांनी कीर्तनकाराला विचारले, अहो महाराज, मला हनुमान कुठे मिळेल? तर त्यांनी गमतीने असं सांगितलं की उसाच्या मळ्यामध्ये जा, तुला भगवान हनुमान बरोबर नाही. आणि शेवटी त्यांनी त्यांच्या आईला विचारले, का गं आई, मला भगवान हनुमान कुठे सापडले नाही? तर तेव्हा त्यांनी सांगितलं